तर कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये पत्रकार परिषद घेतली। त्यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं सांगितलं। शिवाय योजनेचे पैसे 2100 रुपये करणार असल्याचीही घोषणा केली आहे। ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे। केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिले। साधारणपणे 2025च्या ऑगस्टमध्ये आपण ई केवायसीची प्रक्रिया सुरू केली आणि त्या ई केवायसीच्या प्रक्रियेमध्ये आपण 6 महिन्याची मुदत, पहिल्या कालावधीमध्ये 1 महिना, नंतर आणखी विनंती आली आणखी 2 महिने, त्याच्यानंतर आणखी 2 महिने आणि मग शेवटचा डिसेंबर 31 पर्यंत आपण ई केवायसीची मुदत दिली होती। त्यानंतर सुद्धा ज्यांनी ई केवायसी 31 डिसेंबर पर्यंत केलेली आहे पण त्यांच्या ई केवायसी मध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत, आपण त्यांना सुद्धा ते दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून एप्रिल महिन्यापर्यंत त्यांना संधी दिली आणि 31 ई केवायसीची प्रोसिजर साधारणपणे न केलेल्या महिला जवळपास 60 लाखापेक्षा अधिक आहेत, ज्यांनी कधीच ई केवायसी ही या योजनेअंतर्गत केलीच नाही। त्यानंतर इन्कम टॅक्सचा जो डेटा आहे तो साधारणपणे 5 लाख आणि त्याच्यानंतर ई केवायसी करत असताना आणखीन 9.5-10 लाखाचा जो डेटा आहे तो त्याच्यामध्ये त्यांचं जे आर्थिक उत्पन्न आहे त्यांच्या घरातल्या म्हणजे पतीचं असेल किंवा वडिलांचं असेल हे त्या ठिकाणी ई केवायसी मध्ये आढळून आलं। अशी साधारणपणे एक 14-15 लाखाची त्या ठिकाणी संख्या आहे। ज्यांच्याकडे वाहनं होती आणि वाहनांमुळे त्या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेले होते पण तरी वाहनं त्यांच्या नावाने असल्यामुळे असा काही 4.5-5 लाखाचा डेटा आहे आणि त्यामुळे ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा ई केवायसी ची प्रक्रिया झाली नाही त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि कुठलीही पात्र महिला ज्यांनी ई केवायसीची प्रोसिजर केलेली आहे आणि तरी सुद्धा तिला त्या ठिकाणी लाभ मिळत नाहीये अशा पद्धतीचा कुठल्याही पात्र महिलेवर अन्याय किंवा त्या लाभार्थीवर अन्याय हा विभाग म्हणून किंवा शासन म्हणून केला जाणार नाही। आमच्याकडे काही तक्रारी किंवा काही त्या ठिकाणी निवेदनं प्राप्त झालेली आहेत की त्यांनी ई केवायसीची प्रोसिजर केली होती पण तरी सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये। अशा प्रोसिजर ह्या ज्या आहेत त्या आम्ही क्रॉस व्हेरीफाय करतोय। ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना दोन्हीचे अर्ज भरलेले होते आणि दोन्हीकडूनही त्यांना जर लाभ मिळत नसेल तर त्यांना दोन्हीपैकी एका तरी योजनेचा लाभ हा देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते सुरू आहे आणि एक कुठलं तरी चॅनल माध्यमांच्याकडे आणि काही आर्टिकल्स मध्ये सुद्धा आलेलं आहे की एकट्या बीड जिल्ह्यामधून 28 लाख महिला अपात्र झालेल्या आहेत। खरं तर बीड जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 30-32 लाख आहे तर त्याच्यातल्या 30-32 लाख लोकसंख्या असलेल्या मधले 28 लाख हे कसे काय अपात्र होऊ शकतात। त्यामुळे कुठे ना कुठेतरी जी काही बातमी आहे किंवा जो काही डेटा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। बीड जिल्ह्यामध्ये साधारणपणे रजिस्ट्रेशन मध्येच जवळपास रजिस्ट्रेशन करतानाच 6-6.5 लाख काहीतरी रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातल्या पात्र ठरलेल्या या सुमारे 4 का 4.5 लाख महिला आहेत आणि त्यांना लाभ सुरू आहे। आकडा तो सांगितला जातो याच्यामध्ये काय तथ्य आहे? मुख्यमंत्री म्हणाले होते जवळपास 81 लाख, त्याच्यामध्ये 12 लाखाची वाढ झाली आहे का सांगितली जाते? त्याच्यामध्ये वाढ झालेली नाही। टोटल जे रजिस्ट्रेशन झालेलं होतं ते 2,63,00,000 होतं जे सुरुवातीला झालेलं रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यातूनच ज्या पात्र आहेत त्या साधारणपणे जो आकडा होता तो 2,43,00,000 आणि 2,47,00,000 होता। हे टोटल जे रजिस्ट्रेशन आहे ते जर आपण धरलं आणि हा आता जो लाभार्थ्यांचा जो फायनल आकडा धरला तो हा टोटल मिळून हा साधारणपणे तो आकडा जो आहे तो 90-92 लाखापर्यंत जातो पण टोटल रजिस्ट्रेशन 2,63,00,000 होतं त्याच्यातले कदाचित म्हणजे त्याची नोंद धरून कदाचित हा डेटा येत असेल पण साधारणपणे आत्ताच्या घडीला आपण 1,67,00,000 ते 1,70,00,000 सुमारामध्ये हा जो आहे तो डेटा पूर्ण ई केवायसी ची प्रक्रिया केल्याच्या नंतर
हा त्या ठिकाणी आपल्याकडे आहे आणि मूळ जे रजिस्ट्रेशन झालेलं त्या सहित जर ऍड केलं तर त्यानुसार तो येतोय आणि म्हणून प्रत्येक 2-2, 3-3 महिन्यांनी अशा पद्धतीचे जे काही वेगवेगळे लॉजिक्स किंवा लॉजिस्टिक्स धरून जे आकडे येतात त्याच्यामुळे हे कन्फ्युजन आहे. पण साधारणपणे स्ट्रीमलाईन होण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना ई केवायसी ही बंधनकारक आहे. आणि जर बघितलं तर नमो शेतकरीसाठी सुद्धा ई केवायसी आहे. मदत पुनर्वसन मधून आपण जो काही नुकसान भरपाई देतो त्याला सुद्धा ई केवायसी कंपल्सरी आहे. ज्या ज्या डायरेक्ट डीबीटी स्कीम्स आहेत, डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या स्कीम्स आहेत, या सगळ्यांमध्ये ई केवायसी ही कंपल्सरी आहे. पहिल्यांदाच ही प्रक्रिया होत असल्यामुळे त्या संदर्भामध्ये काही शंका कुशंका होत्या, पण आता पूर्ण त्या स्ट्रीमलाईन झालेल्या असून ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना आम्ही त्या पद्धतीने तो लाभ देत आहोत. आणि ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत आमच्याकडे की ई केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ मिळत नाहीये किंवा त्यांना त्या संदर्भातली शहानिशा करून जर ई केवायसी करून त्यांना खरंच मिळत नसेल आणि त्या पात्र असतील तर त्या पद्धतीने कारवाई केली जाईल. पण ई केवायसी करून सुद्धा जर या दुसऱ्या म्हणजे समजा त्यांची वाहनं असेल किंवा इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये ते बसत नसतील किंवा दुसऱ्या कुठल्या स्कीम मध्ये ते कुठला लाभ घेत असतील आणि त्या कारणाने असेल तर स्वाभाविकरित्या त्यांना त्या ज्या दुसऱ्या स्कीम किती आहे आतापर्यंत म्हणजे पात्र महिलांची साधारणपणे मी पात्र महिलांची तुम्हाला सांगते की 1,67,00,000 इतकं आपण जे लास्ट डीबीटी केलेलं आहे ते सुमारे त्या याचं गेलेलं आहे. म्हणजे ई केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यांनी ई केवायसी केलेली नाही किंवा जे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये जो काही डेटा आम्हाला तिथून मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, आरटीओ कडून जो मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल किंवा ज्यांनी ई केवायसी ची प्रोसिजरच त्या ठिकाणी फॉलो केलेली नाही, ह्या सगळ्याच्या अंतिम आलेले जे पात्र लाभार्थ्यांची आहे ती साधारणपणे 1,67,00,000 अशा सुमारास जे पुरुष होते जे लाभ घेत होते त्यांच्याकडनं पैसे रिटर्न द्यायला सुरुवात केली आहे का? कव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून विभागाच्या वतीने जो प्रस्ताव आहे तो आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. जे शासकीय कर्मचारी होते त्यांच्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती साधारणपणे 8-10 महिन्यापूर्वीपासूनच सुरू झालेली आहे आणि ती मूळ फायनान्सच्या ट्रेजरीमध्ये जी त्यांनी एक सेपरेट त्याच्यामध्ये अकाउंट करून दिलेली आहे ती त्याच्यामध्ये जमा होत असते, ती विभागाकडे परत जमा होत नसते. या काही नवीन गाईडलाईन्स नाहीये, ओरिजिनली सुद्धा या GR मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या. ई केवायसी साधारणपणे महाडीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई केवायसी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते. साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई केवायसी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे. फक्त ई केवायसी राबवत असताना आपल्याला UDI चे अधिकृतता घ्यावी लागते, ऑथोरायझेशन